राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आज काय झालं माहिती आहे का, पिल्लूसाठी आम्ही सफरचंद आणायला गेलेलो. आम्ही म्हणजे मी आणि पिल्लूच गेलेलो. तर गेलो, ॲपल घेतले आणि म्हटलं काहीतरी खायला घ्यावं. तर बाहेर आलो पावसात. तर थोडी ना मी रोज जाते बाहेर, म्हटलं चला घ्यावं. आणि एवढ्या जोरात पाऊस आला की राव काय बोलू. आता तुम्ही बघताय पाऊस नव्हता. सकाळ पहिले उठलो, आंघोळ केली आणि म्हटलं पटकन पाऊस नाही, आपलं फटाफट झराझर गेले. छत्री होती माझ्याकडे, घेतले ॲपल. बघा कसा पाऊस चालू झाला. आम्ही एका सोनाराच्या दुकानात समोर उभे राहिलेलो आणि दोन इकडं माणसं उभे राहिलेली, एकीकडं बुरकेवाली बाई होती. काय बोलणार अहो, 15-20 मिनटं थांबलो. पिल्लू आता एवढं लहान आहे ना, कधी पाऊस वगैरे म्हणजे असं बाहेर कधी गेलोच नाही आम्ही. आणि त्याला थंड वाजत होतं तरी ते पण आवाज करत होतो. मला तर टेन्शन आलेलं. म्हटलं आता रडायला चालू केलं तर एवढ्या पावसात मी कशी येणार घरी. काय बघा, कपडे बिपडे ना माझे भिजलेले. काय सांगू आता. आल्यावर मग कपडे चेंज केले, पॅन्ट वगैरे चेंज केली, बदलली, सुकू दिली थोडी. नंतर मग थोड्या वेळाने घातली. असं नाही काय. बघा आता कसा पाऊस सगळा बंद आहे. म्हणजे बोलतात ना आपल्या मुळावर बसलाय पाऊस. असं होत असतं, प्रत्येकासोबत असं होतं. म्हणजे आपण निघालो का पाऊस चालू होणार, मग आपण घरी पोहोचलो का पाऊस बंद. बघा पिल्लूला थोडा वेळ 2 मिनटं खाली टाकलेलं, त्याचे एकावर एक डबल कपडे घातलेले त्याला. तर ते कपडे काढले वरचे, थोडंसं सादळ झालेले असणार पावसाने म्हणून. येताना समोसा पण आणलेला. समोसा चांगला असतो. ते एकाच जाग्यावर आणते मी समोसा. एकदम थंडगार होता. आता पावसाचे दिवस पण आहेत नाहीतर कधी पण समोसा आणले नाही त्यांच्याकडून एकदम गरम असतो. मग आता मी काय केलं, म्हटलं पिल्लू खेळतं थोडंसं ना, भूक पण जोरात लागलेली. म्हटलं एक पहिला पटकन समोसा खाऊन घ्यावा. ते बाहेर गेलं तर समोसा, नाही तर माझी सासूबाई म्हणजे माझा नवरा, त्यांना माहिती आहे की मला समोसा जास्त आवडतो. ते मला कधी पण विचारतात स्टेशन असं ऑफिसवरून येत असताना, काही येताना घेऊन येऊ का. चला, समोसा गरम झाला. आणि मी त्या दिवशी समोसा खाल्लेला आणि सासूबाईने विचारलं त्यासाठी आणू का समोसा. मी म्हटलं नाही, मी आता बाहेर गेलेली, समोसा आणला, खाल्ला. मग समोसा, मग पिल्लू झोपलं. तर मग आता मी काय बनवणार काय. म्हटलं आता चला मखाना, फुटाणे बघितले, भेटलेच नाही मला त्या टाकीमध्ये. म्हटलं मुर्दी, जे हाताला लागेल ते घेतलं. मखाना घेतला, शेंगदाणे घेतले, मुरमुरे घेतले. पिल्लू उठेल ह्या गडबडीत मी पटापट हे केलं. मला ना कढईमध्ये गरम करायला पाहिजे होतं आणि मी तव्यावर टाकलं लोखंडी आणि थोडा वेळ ठेवलं. लगेच लागलं ना जळायला. इकडं मखाना काढेपर्यंत तिकडं तर शेंगदाण्याची काळे डूस झाले. नंतर पाहिलं मखानासुद्धा, अरे रे रे रे, म्हटलं काय चाललं आहे काय. पण नंतर मग भाजून झाल्यावर मस्त लागली एक नंबर. थोडंसं मखान्यावर तेल आणि मिरची पावडर टाकलं ना तर चांगलं. आपण त्याचा धूर झाला असतं, पिल्लू उठून बसलं असतं, मग झालं सत्यानाश सगळ्या कामाचा. म्हणून राहू दिलं. मी एका पातेल्यात घेतलं, जसे माझे बाबा बनवायचे, सुकी भेळ बोलतात ना तशी. त्याच्यामध्ये मिरची टाकली, त्याच्यामध्येच तेल टाकलं. तेल कडलेलं आहे थोडंसं मिक्स त्याच्यामध्ये कॅटलीमधलं. आता बघा मिक्स केलं आणि ना चहा वगैरे बनवला आणि मस्त ना गॅलरीमध्ये जाऊन ना बसले. एक नंबर लागलं. आणि जशी मी गॅलरीमध्ये जाऊन ना बसलेली ना, तसा पाऊस ना, ते पावसाचे शितोडे असतात ना गॅलरीमधून असे आतमध्ये येत होते. एक नंबर. मी खाऊन बघितलं, एक नंबर चव लागलेली, एकदम क्रिस्पी झालेली. चहा ठेवून घेतला माझ्यासाठी. चहा झालेला मस्त. पिल्लू उठेपर्यंत मी हे खाऊन पण घेतलं. पिल्लू उठल्यावर आंघोळ वगैरे करा, पुन्हा मग झाडझूड, फरशी कामं चालू असतात आपले. बघा झाला चहा. या तुम्ही पण चहा प्यायला. चहाला आमंत्रण देते. कसा झाला चहा, गोरा असंच आवडतं. चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या. तुमच्या एक लाईकने मला पण उत्साह येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. बघा केस विंचरले नव्हते, अगोदर पोटोबा केला. पिल्लू पण आवाज देत होतो बघा उठून मला.
काय माझ्या व्हिडिओमध्ये आवडतं नाही आवडतं नक्की सांगा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सध्या नवीन माझं चॅनल आहे. तुमचा सपोर्ट मला पुढे नेण्यासाठी चांगला होईल. बाय, नंतर भेटू.